नमस्कार, मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आज आपण खानदेशामध्ये केल्या जाणाऱ्या गुळाच्या दशम्या किंवा घाऱ्या कशा बनवायच्या ते बघणार आहोत. ह्या दोन पद्धतीने आमच्या घरी तयार केल्या जातात. त्यातली ही पहिली पद्धत मी तुमच्याबरोबर शेअर केली आहे. अगदी मऊसूत होताने तोडल्या तरीही तुटतील, खिरेसोबत किंवा नुसतं साजूक तूप लावूनसुद्धा खायला या खूप छान लागतात. तर त्यासाठी ना एका बाउलमध्ये पाऊण कप आपल्याला गूळ घ्यायचा आहे. गूळ मात्र चांगला बारीक चिरून घ्या आणि मग यामध्ये 1.25 कप आपल्याला रूम टेम्परेचरचं पाणी टाकायचं आहे. यामध्ये हा गूळ फक्त मेल्ट करून घ्यायचा आहे. या घाऱ्या तळून किंवा तुम्ही भाजून अशा दोन पद्धतीने बनवू शकतात. तर आज आपण ह्या भाजून दशम्या याच्या बनवणार आहोत. आता आहे ना एका बाउलमध्ये 1 कप गव्हाचं पीठ, अर्धा कप ज्वारीचं पीठ आणि चिमूटभर मीठ टाकलं आहे. या ठिकाणी 2-3 वेलदोडे मी अगदी बारीक कुटून यामध्ये ॲड केले आहे आणि थोडं जायफळ वेळेवर मी किसून टाकणार आहे. वेलदोडे जायफळ टाकणं ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरीही चालेल. सुके जिन्नस व्यवस्थित मिक्स करूया. एकीकडे बघा गूळसुद्धा पूर्ण मेल्ट झालेला आहे. आता गॅसवर एक कढई ठेवायची. यामध्ये हे गुळाचं पाणी आपल्याला गाळून घ्यायचं आहे, कारण बऱ्याचदा गुळामध्ये बारीक कचरा असण्याची शक्यता असते. आता या पाण्याला एक उकळी आणून घ्यायची. उकळी आली की आपण मिक्स करून घेतलेलं पीठ थोडं थोडं करत टाकून लाटण्याच्या साहाय्याने याला असं गोल गोल फिरवायचं आणि घेरून घ्यायचं आहे. आता आमच्याकडे याला पीठ घेरून घेणं म्हणतात. तुम्ही काय म्हणतात मला कमेंट करून नक्की सांगा. अजिबात गिठोळ्या पडू द्यायच्या नाही आहे. बघा असं मंद आचेवर आपल्याला याला चांगलं घेरून घ्यायचं आहे. पीठ घेरलं गेलं की आता आपण याला वाफ काढून घेणार आहोत. तर गॅसची फ्लेम मात्र पूर्णपणे लो ठेवायची आणि अर्धा ते 1 मिनिटासाठी फक्त एक वाफ काढून घ्यायची आहे. साधारण 1 मिनिट झालेलं आहे. आता आपण हे पीठ एका मोठ्या ताटामध्ये काढून घ्यायचं आणि हलकंसं हे गार करायचं. सुरुवातीला खूप गरम आहे, हाताला चटका बसेल. आता इथे महत्त्वाची टीप म्हणजे हे पीठ जर जास्त सैलसर झालं असेल तर थोडंसं तुम्ही गव्हाचं पीठ यामध्ये ॲड करू शकतात आणि पीठ जास्त घट्ट झालं असेल तर हाताला थोडंसं पाणी लावून हे पीठ मळून घ्यायचं आहे. अजिबात गिठोळ्या राहू द्यायच्या नाही आहे, ह्या पिठामध्ये लक्षात असू द्या. तर मी इथे साजूक तूप लावून हे पीठ चांगलं मळून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता का मस्त सॉफ्ट हा गोळा तयार झालेला आहे. आता आपण याच्या घाऱ्या किंवा दशम्या कशा बनवायच्या ते बघूयात. तर रेग्युलर जशी आपण दशमी बनवतो ना त्याच पद्धतीने यातून एक गोळा काढायचा आणि 2 याचे असे भाग करून घ्यायचे आहे. तर ह्या घाऱ्या ज्या आहे ना खानदेशामध्ये तळून केल्या जातात. याच्या छोट्या छोट्या पुऱ्या लाटायच्या आणि तुम्ही ह्या तळून घेऊ शकतात किंवा या माझ्या पद्धतीने तुम्ही बघा अशा दशम्या लाटूनसुद्धा करू शकतात. आता याला आहे ना थोडंसं साजूक तूप लावायचं आणि हे बघा हे दोघंही ओंडे एकमेकांवर ठेवून जशी आपण पोळी लाटतो त्या पद्धतीने गव्हाचं पीठ लावून हलक्या हलक्या हाताने आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे. याआधीसुद्धा अनेक खानदेश स्पेशल रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहेत. तर पुन्हा बेसिक रेसिपीवर जाऊन तुम्ही नक्की सर्च करा. आता आहे ना ह्या ज्या दशम्या आपण बनवलेल्या आहे ह्या आपल्याला शेकून घ्यायच्या आहेत. तर ह्या गुळाच्या आहे बघा, म्हणून तवा आपल्याला व्यवस्थित गरम असणं गरजेचं आहे. आणि महत्त्वाची टीप म्हणजे जर तुम्हाला ह्या भाजायच्या नसतील तर तुम्ही तेलामध्ये या तळून घेतल्या तरीही चालेल. आता इथे मी लोखंडी तवा गरम करून घेतलेला आहे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवली आहे. एक साईड याची भाजली गेली की मग पलटवायची आणि दोघंही साईडने चांगली आपल्याला हिला खुसखुशीत किंवा असं खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे बघा. तर साजूक तूप लावून हिला भाजा म्हणजे अगदी मस्त भाजली जाते. आता तवा खूप जास्त कडकडीत गरम असेल ना तर तव्याचं टेम्परेचर थोडं कमी करा, कारण ह्या गुळाच्या दशम्या आहे, नाहीतर या लवकर जळतात. तर मी मस्त इथे साजूक तूप लावून या ठिकाणी ह्या दशम्या तयार करून घेतल्या आहे. साधारण 8 ते 9 मीडियम आकाराच्या यामध्ये आपल्या या घाऱ्या किंवा दशम्या तयार होतात. आकारानुसार या कमी अधिक होऊ शकतात किंवा तुम्ही बघा अशा कच्च्या राहू नये म्हणून अशा कॉटनच्या रुमालाने सुद्धा ह्या भाजून घेऊ शकतात. भाजल्या गेल्या की मग साजूक तूप लावायचं आणि तुम्ही या खिरेसोबत आंब्याच्या रसासोबत खाऊ शकतात. अप्रतिम लागतात. तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा आणि अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. त्याचबरोबर माझी व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करू शकतात आणि रेसिपी आवडली तर कमेंट करायला विसरू नका. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.